नमस्कार बालदोस्तांनो, किलबिल गोष्टीमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आम्ही घेऊन आलोय गोष्ट गोपाळकृष्णाची, म्हणजे आपल्या बाळकृष्णाची. तुम्हाला माहिती आहे की नाही, आपला बाळकृष्ण कसा अवखळ होता, नटखट होता, मस्तीखोर होता, लोणी खायचा भरपूर. तर तो बाळकृष्ण ना निडर पण होता. निडर म्हणजे भीती त्याला ठाऊकच नाही. त्याच्यावर लहानपणी अनेक संकट यायची, गावावर यायची, पण त्याने ती अशी लीलया पार केलेली आहेत. ये संकट ये, बघतो मी तुला, 4 हात करतो तुझ्याशी, असा त्याचा ॲटिट्यूड होता. तर आत्ताची जी गोष्ट आहे ना, त्याच्यात सुद्धा गोकुळावर एक संकट आलेलं आहे आणि त्याच्यात आपला बाळकृष्ण काय बरं करतोय. चला तर मग ऐकूया आपण आता श्रेया मावशीकडनं. ओव्हर टू श्रेया मावशी. नमस्कार बालदोस्तांनो, आपण आज आपल्या लाडक्या खट्याळ खोडकर बाळकृष्णाची गोष्ट ऐकणार आहोत. गोष्ट ऐकायला तयार? चला मग ऐकूया गोष्ट. गरुड म्हणजे पक्ष्यांचा राजा, आणि या पक्ष्यांच्या राजा गरुडाचं आणि सापांचं खूप पूर्वीपासून जुनं वैर होतं. आणि या वैरामधूनच गरुडांची भीती सापांना फार बसली होती. आणि या गरुडापासून लपण्यासाठी म्हणून कालिया नावाचा एक प्रचंड मोठा साप, मोठा नाग यमुना नदीच्या डोहात येऊन लपला होता. कारण गरुडाला शाप होता की वृंदावनाच्या आसपास जरी तू आलास तरी तुला मृत्यू येईल म्हणून. म्हणजे या कालिया नागाला माहिती होतं की जर मी यमुना नदीत लपून बसलो, वृंदावनाजवळ लपून बसलो, तर गरुड माझं काही बिघडवू शकणार नाही. हा कालिया नाग होता तो महाभयानक विषारी होता. आणि त्याचा फुटकार म्हणजे त्याचा श्वास जर त्याने सोडला तर तो इतका प्रखर विषारी होता की आजूबाजूची सगळी झाडं, लहान लहान झुडपं सगळं करपून जायचं. कालिया नागाच्या विषामुळे यमुना नदीतील लहान लहान मासे, आणखीन राहणारे वेगवेगळे जलचर मृत्युमुखी पडायला लागले. बालदोस्तांनो, आपला बाळकृष्ण होता की नाही, तो रोज आपल्या सगळ्या गायींना घेऊन यमुना नदीच्या तीरावरती असलेल्या जंगलात चारायला घेऊन जायचा. दिवसभर गायी चारायच्या आणि आपले हे बाल सवंगडी म्हणजे बाळकृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी मजेत काय काय गोष्टी करत बसायचे, काय काय खेळ खेळत बसायचे. असं त्यांचा वेळ अगदी आनंदात जायचा. एकदा काय झालं, बाळकृष्ण असाच आपल्या गायींना घेऊन निघाला होता वनात जायला, वृंदावनाजवळ, यमुना नदीच्या जवळ. त्याच वेळेला गावकरी धावत धावत आले आणि नंद महाराजांना म्हणजे बाळकृष्णाच्या वडिलांना येऊन सांगू लागले की नंद महाराज, कान्हाला आणि त्याच्या सवंगड्यांना यमुना तीरी पाठवू नका, कारण तिकडे कालिया नावाचा मोठा नाग आलाय. आमच्या गायी त्या यमुना नदीजवळ गेल्या आणि त्याचं पाणी प्यायला तर सगळ्या गायी मरून पडल्या. आमची लहान लहान बाळं सुद्धा तिथे जवळपास गेल्यावर बेशुद्ध पडायला लागली. तर कान्हाला तिथे पाठवू नका, खूप मोठा नाग आलाय. बाळकृष्ण हे सगळं लक्षपूर्वक ऐकत होता. नंद महाराजांनी कृष्णाला बजावून सांगितलं की कृष्णा, तुझ्या बाल गोपाळांना घेऊन मुळी सुद्धा यमुनेच्या काठावरती जायचं नाही खेळायला. कृष्णाने नुसती हो हो म्हणून मान डोलावली, पण त्याने मनाशी निश्चय केला होता की ह्या कालिया नागाला चांगला धडा शिकवला पाहिजे. आपल्या गायी आणि आपले बाळगोपाळ ह्यांना त्रास दिला काय ह्याने. आणि दुसरं असं की जर या कालिया नागाचं विष इतकं प्रखर आहे तर त्याने जिथे लोकवस्ती आहे, जिथे गायी गुरं राहतात, माणसं राहतात, त्या जागी यायलाच नको. त्याने काळजीपूर्वक राहायला पाहिजे होतं. तसं न करता उद्दामपणाने हा कालिया नाग एवढा आपल्या विषारी फुटकार सगळ्या यमुना नदीच्या आसपास सोडत होता आणि यमुनेचं पाणी एवढं विषारी करून टाकलं होतं. बाळकृष्णाने दुसऱ्या दिवशी गपचूप आपल्या गायींना घेतलं, आपल्या सवंगड्यांना बोलवलं. सवंगडी तर काय तयारच होते. कान्हाने सांगितलं की चालले सगळे सवंगडी त्याच्या पाठोपाठ. तर असे बाळकृष्ण आणि त्याचे सगळे सवंगडी यमुना नदीच्या काठावर आले. बाळकृष्णाने आपल्या मित्रांना कसलीही कल्पना दिली नाही, नाही तर आधीच सगळे घाबरले असते आणि बाळकृष्णाला म्हणाले असते, नको नको, आपण नको जाऊया. बाळकृष्णाने आपल्या दोस्तांना सांगितलं, चला रे, आपण चेंडूने खेळूयात, गायी चरतायत तिकडे. सुरक्षित अंतरावरती राहून बाळकृष्णाने चेंडू खेळायला सुरुवात केली.
मुद्दाम तो चेंडू यमुना नदीच्या पात्रात फेकला. आता झालं, ज्याचा तो चेंडू होता तो लागला रडायला. तो म्हणाला, कृष्णा, आता तू चेंडू माझा हरवलास, आता माझी आई मला ओरडेल, आता मी काय करू? जा, तो चेंडू मला परत आणून दे. बरं का बालदोस्तांनो, आपल्या या बाळकृष्णाच्या मित्रांना कालिया नागाबद्दल काही सुद्धा माहिती नव्हती. त्यांना जर माहित असतं की इथे कालिया नाग आहे तर त्यांनी आपल्या बाळकृष्णाला बिलकुल सुद्धा त्या नदीजवळ जाऊ दिलं नसतं. पण आता हा मित्र रडायला लागल्यावरती कृष्णाला आयती संधीच मिळाली. कृष्ण म्हणाला, अरे रडू नकोस, हे बघ नदीच्या काठावर ते झाड आहे की नाही, तिथून मी बघतो चेंडू कुठे दिसतोय तो, आणि मला जर दिसला तर पटकन उडी मारीन आणि पटकन चेंडू घेऊन बाहेर येईन. सगळे म्हणाले, चालेल चालेल. सगळेजण गेले नदीच्या काठी. बाळकृष्णाने एका झाडाच्या फांदीवर चढून अंदाज घेतला की हा कालिया नाग कुठे असू शकेल, आणि धाडकन यमुनेच्या डोहात उडी मारली. पाण्यामध्ये बाळकृष्ण जोरात उडी मारल्यानंतर धापकन आवाज झाला आणि त्या आवाजाबरोबर झोपलेला कालिया नाग खवळून उठला. त्याला वाटलं इतक्या जोरात कोणाची हिंमत झाली पाण्यात उडी घेण्याची. त्याला स्वतःच्या विषाचा खूप गर्व होता आणि त्याला माहित होतं की आपल्या ह्या विषारी फुत्कारांमुळे घाबरून या यमुना नदीच्या डोहात कोणी सुद्धा येणार नाही, आपण आराम करू शकतो. असं त्याला वाटल्याने कृष्णाच्या ह्या उडीनंतर तो अगदी चवताळून गेला आणि बघायला लागला तर काय, एक लहानसा गोंडसा मुलगा छोटासा त्या यमुना नदीच्या डोहात उडी मारून पोहायला लागला होता. त्या कालिया नागाला अतिशय संताप आला. तो आपले सगळे फणे फिसकारून बाळकृष्णावर धावून गेला आणि त्याला जोरात म्हणाला, काय रे छोट्याशा मुला, इकडे कशासाठी आलायस तू? तुला माहित नाही का मी कोण आहे? कालिया नाग म्हणतात मला. एक फुटकार सोडला ना तुझ्यावरती तर सगळा जळून जाशील. बाळकृष्ण म्हणाला, असं काय? आधी पकडून तर दाखव मला. आणि बाळकृष्णाने चपळाईने त्या कालिया नागाच्या अवतीभोवती पोहायला सुरुवात केली. इथे यमुनेच्या तीरावरती काय झालं माहितीये? हा कालिया नाग असा एकदम पाण्यातून बाहेर आलेला बघून बाळकृष्णाचे सगळे मित्र घाबरून गेले आणि त्यांना रडू फुटलं. त्यातले काही मित्र धावत धावत नंद महाराज आणि यशोदामाईला आणि बाकीच्या गावकऱ्यांना सांगायला गेले की यमुना नदीमध्ये मोठा विषारी साप आलाय आणि आपला बाळकृष्ण यमुना नदीत पडलाय. बाळकृष्ण बिलकुल सुद्धा घाबरला नव्हता. त्याला हेच तर पाहिजे होतं की चवताळून कालिया नागाने त्याच्यावरती हल्ला करावा. बाळकृष्ण इतका चपळ होता की इकडे तिकडे सूळ सूळ पोहून त्याने कालिया नागाला अगदी जेरीस आणलं आणि संधी साधून तो कालिया नागाच्या शेपटीजवळ पोचला. कालिया नागाने आपली शेपटी दाणकन आपटली आणि त्या शेपटीच्या तडाख्याने आता कृष्णाला पूर्ण ठार करायचं असाच त्याचा विचार होता. पण आपला बाळकृष्ण इतका चपळ होता की तो त्या तडाख्यातून पण सुटला आणि त्याने काय केलं माहितीये? त्याने पटकन जाऊन कालिया नागाच्या डोक्यावर उडी मारली आणि कालिया नागाची शेपटी एका हाताने गच्च धरून ठेवली. आता कालिया नागाला अजिबात हलता येत नव्हतं. कालिया नागाला वाटलं होतं हा चिमुरडा छोटासा एवढासा मुलगा हा माझं काय नुकसान करेल. पण आपला बाळकृष्ण होता विष्णूचा अवतार. त्याने आपलं शरीर प्रचंड जड केलं आणि कालिया नागाच्या डोक्यावरती थया थया नाचायला लागला. त्याच्या पायाच्या प्रहारांनी कालिया नागाचा जीव कासावीस झाला. तो मनात विचार करत होता, एवढ्याशा चिमुरड्याच्या लाथांमुळे, पायांच्या प्रहारामुळे माझा जीव एवढा गुदमरतोय कसा, आणि या एवढ्याशा चिमुरड्याचं एवढं वजन कसं काय आहे. कालिया नागाच्या तोंडातून रक्त यायला लागलं. पण आपल्या बाळकृष्णाने मात्र त्याच्या डोक्यावर थया थया नाचणं काही थांबवलं नाही. त्याने शेपटी घट्ट पकडून ठेवली होती आणि कालिया नागाला म्हणत होता, बोल, जातोस की नाही यमुना नदी सोडून? कालिया नागाच्या तोंडातून शब्द सुद्धा फुटत नव्हता, पण तो जोराने नाही नाही अशी मान हलवत होता. बाळकृष्णाने मोठ्याने कालिया नागाच्या डोक्यावरती चांगले गुद्दे हाणले. तेवढ्यात कालिया नागाच्या बायका तिथून आल्या आणि त्या कृष्णाला विनवणी करू लागल्या की कृष्ण महाराज, तुम्ही विष्णूचे अवतार आहात, आम्हाला कळलंय.
तुम्ही आमच्या नवऱ्याला क्षमा करा. त्यांना खूप गर्व झालाय, त्यांनी लोकांची काळजी घेतली नाही, स्वतःच्या विषयामुळे दुसऱ्यांना त्रास होऊ नये ह्याचा जरा सुद्धा विचार केला नाही. आम्ही तुमची क्षमा मागतो. आम्ही आजपासून या यमुनेच्या नदीतून, यमुनेच्या डोहातून लांब दूरवर निघून जातो. तुम्ही आमच्या नवऱ्याला सोडून द्या. बाळकृष्णाला आता दया आली आणि इकडे हा कालिया नाग सुद्धा अगदी जेरीला आला होता. त्याच्या नाका तोंडातून फेस येत होता, रक्त येत होतं, घामाघूम झाला होता आणि कृष्णाला म्हणाला, कृष्णा मला क्षमा कर रे बाबा. मी तुझ्या गाईगुरांना, तुझ्या छोट्या सवंगड्यांना खूप त्रास दिला आणि यमुना नदीच्या काठावरच्या झाडांना, झुडपांना पण खूप त्रास दिला. मी आता माझ्या विषयाची नीट काळजी घेईन आणि कुठे लोकांना त्रास होणार नाही अशा ठिकाणी जाऊन राहीन. मला आता सोड रे बाबा, माझ्यावरती दया कर आणि माझे प्राण वाचव. त्याबरोबर बाळकृष्णाने आपला नाच, म्हणजे कालिया नागाच्या डोक्यावरती जो तो नाच करत होता, थैमान घालत होता, ते थांबवलं. कालिया नागाची शेपटी सोडली आणि कालिया नागाला धमकावलं की पुन्हा जर मला तू यमुना नदीच्या आसपास जरी दिसलास तरी तुझे कसे हाल करीन बघ. घाबरून आणि लाजेने शर्मिंदा होऊन कालिया नाग आपल्या बायकांसह तिथून लांब निघून गेला. बाळकृष्णाने त्याच्या कृपादृष्टीने यमुना नदीचं पाणी अगदी स्वच्छ सुंदर करून टाकलं. तेवढ्यात गावातून, म्हणजे गोकुळातून यशोदामाई आणि नंदराज आणि बाकी सगळे गावकरी सुद्धा धावत धावत घाबरे घुबरे होऊन येत होते. यशोदामाई तर रडायलाच लागली होती की माझ्या बाळकृष्णाला एवढ्या प्रचंड मोठ्या कालिया नागाने पकडलंय म्हणून. पण बघतात तर काय, कालिया नाग बेशुद्ध व्हायच्या अवस्थेत होता आणि बाळकृष्णाची हात जोडून माफी मागत होता. यशोदामाईच्या डोळ्यातले अश्रू थांबता थांबेना. दुःखाचे का आनंदाचे तिचं तिलाच कळत नव्हतं. कालिया नाग तिथून निघून गेला आणि सगळ्या गोकुळवासियांनी बाळकृष्णाला मोठ्या लाडाने आपल्या कडेवरती उचलून घेतलं आणि त्याला मिरवत मिरवत ढोल ताशांच्या गजरामध्ये पुन्हा गोकुळात घेऊन गेले. कशी वाटली गोष्ट? आवडली की नाही? आणि आता तुम्हाला वृंदावन माहिती आहे की नाही? इथे सगळं जे गोकुळ म्हणजे वृंदावन आत्ताचं जे आहे ते. तर वृंदावनाच्या इथे एक जागा आहे, म्हणजे ही जी गोष्ट घडली ना त्या जागेला म्हणतात कालीदेह किंवा कालिया घाट. तर तिथे अशा काही त्यांनी जतन करून ठेवले ह्या गोष्टीचं स्वरूप सगळं. म्हणजे तिथे कदंब वृक्ष आहे. हाच तो वृक्ष ज्यावरनं श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहात उडी घेतलेली होती. आणि तिथे आता त्यांनी एक असा लाल कलरच्या सँडस्टोनमध्ये या गोष्टीचं प्रतीक म्हणून एक कालिया नाग, त्याच्यावर श्रीकृष्ण आणि बाकी मग कालिया नागाच्या बायका अशी त्यांनी सगळं शिल्प केलेलं आहे. बघा, तुम्हाला चित्रात दिसेलच. हे वृंदावनाला तुम्ही कधी गेलात ना तर हे बघण्याजोगं आहे. नक्की जा जेव्हा जाल तेव्हा. आणि ही आता गोष्ट कुठे घडले बरं? यमुना नदीच्या इथे, यमुना नदीत खुद्द आणि त्याच्या तीरावर. तर आता थोडीशी तुम्हाला यमुना नदीबद्दलची माहिती सांगते. आपली गंगा नदी आहे ना, ती भारतातली सर्वात मोठी नदी आणि त्याच्यानंतर दुसरी येते ती यमुना नदी. ही गंगेची पण एक उपनदी आहे आणि ही भारतातली दुसरी मोठी, म्हणजे 1376 किलोमीटर लांबीची नदी आहे ही. शिवाय त्याच्यात छोटी सिंधू, बेतवा, चंबळ सारख्या उपनद्या आहेत. आणि त्याच्यातली जी चंबळ जी आहे ना ती अजून पुढे मोठी नदी म्हणून मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये जाते. तर ही यमुना नदी आहे ना, तिचा उगम आहे यमुनोत्री. इथे उत्तराखंडमध्ये गढवाळ प्रदेशात बंदरपूंछ म्हणून अशी बर्फाच्छादित रांग आहे. त्याच्या पुढे 6387 मीटरच्या उंचीवर हा यमुनोत्री ग्लेशियर आहे. तिथून यमुना नदीचा उगम होतो आणि तिथेच यमुनोत्री, म्हणजे यमुना नदी, आपण नदीला देवी मानतो की नाही, तर यमुना नदीचं देऊळ आहे, त्याला यमुनोत्री धाम म्हणतात. आणि तिथूनही अशी ह्या नदीला अशी अवखळ नदी म्हणतात, अशी एकदम फेरोशियस आहे, असं तिचा प्रवाह एकदम जोरात येतो. तर ती नदी अशी वाहत 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 अशी येते आणि त्याच वेळेला उत्तराखंडातनं येताना अनेक छोट्या 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 डोंगराळ नद्या तिच्यात विलीन होतात. मग ती अशी वाहत 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 येते हिमाचल प्रदेशकडे.
तिथे बॉर्डरला येते तेव्हा पटौना साहिब म्हणून एक शीख लोकांचं धर्मस्थळ आहे, त्यावरनं ती पुढे येते. तशीच अवखळपणे वाहत येते ती मग मैदानी भागात येते, हरियाणामध्ये सहारानपूरमध्ये. मग तिथे ती असा प्रवाह थोडा स्लो होतो आणि मग ती पुढे येते दिल्लीला. दिल्लीहून मग ती जाते उत्तर प्रदेशमध्ये. आणि इथे काय होतं ना, दिल्लीला यमुना नदीची खोली सगळ्यात जास्ती आहे, तर ती दिल्लीहून जाते उत्तर प्रदेशात. उत्तर प्रदेशात इतवाह, मग आपलं वृंदावन किंवा मथुरा, आणि मग जाते आग्र्याला. मग आग्र्याहून ती जाते प्रयागराज म्हणजे अलाहाबादला, आणि तिथे गंगेमध्ये संगम होतो तिचा. मागे एकदा म्हटलेलं की नाही मी, हा जो प्रयागराज म्हणजे संगम होतं ते एक महत्त्वाचं ठिकाण आहे, तीर्थक्षेत्र आहे. तर इथे जिथे संगम होतो ना, तर ह्याच्यात यमुना नदीचा पाण्याचा कंटेंट गंगेमध्ये जो आहे तो आहे 40.2%. आणि असं बघायला गेलं तर आता दिल्लीच्या लोकांसाठी यमुना नदीचा पाणी पुरवठा जवळजवळ 70% आहे. म्हणजे आणि किती मोठी नदी आणि अनेक गावांना ती समृद्ध करत आलेली आहे. शिवाय या यमुना नदीवर अनेक प्रकल्पही चालू आहेत. बर्ड सँच्युरी आहे, वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे, आणि यमुना एक्सप्रेसवे पण आहे, आणि तो असा मोठा मोठा करतच जात आहेत. तर अशी ही यमुना नदी, आपण जाऊ ना कधी या बाजूला, तर असं बघितलं ना की अशी बघताना फ्लो वगैरे बघताना ना खूप छान वाटतं. तर थांबते इथेच आता मी. येऊया मग आता, भेटू आपण पुढच्या आठवड्यात मस्तशी गोष्ट घेऊन. आणि जायच्या आधी परत सांगते, गोष्ट आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला तर मग, टाटा.